नमस्कार. मुंबईतील गोरेगाव पूर्व बिंबिसार नगर परिसरातून आम्ही एक धक्कादायक वास्तव समोर आणत आहोत. या व्हिडिओमध्ये 1x2 नावाचं चायनीज कॉर्नर सध्या केवळ नियमांचं उल्लंघनच करत नाहीये, तर स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याशी आणि पालिकेच्या मालमत्तेशी उघडपणे खेळ करत असल्याचं चित्र समोर येते. येथे गफार नावाचा चालक 2 इमारतींच्या दरम्यान अनधिकृतरित्या हे दुकान चालवत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे बाजूच्या इमारतीला होणाऱ्या पालिकेच्या पाणी पुरवठा वाहिनीला बेकायदेशीररित्या टी मारून येथे पाणी चोरी केले जात आहे. हा प्रकार भारतीय न्याय संहिता BNS आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम MMC ऍक्ट 1888च्या विविध कलमानुसार गंभीर गुन्हा आहे. केवळ पाणी चोरीच नाही, तर ज्या ठिकाणी सांडपाणी वाहते आहे आणि कचऱ्याचे साम्राज्य आहे, अगदी त्याच ठिकाणी अन्नाची निर्मिती केली जाते. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा FSS ऍक्ट 2006 नुसार कोणत्याही खाद्यपदार्थ विक्रेत्याने स्वच्छतेचे निकष पाळणं अनिवार्य आहे. मात्र येथे नागरिकांच्या जीवाची खेळ सुरू असताना BMC दक्षिण विभागाचा आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभाग अद्याप गप्प का, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणात पालिकेने तात्काळ कारवाई करावी असे काही दक्ष नागरिकांची मागणी आहे. अन्यथा आम्ही वरिष्ठ प्रशासनाचे लक्ष वेधणार आहोत, असा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलाय. या अनधिकृत बांधकामावर कलम 351 MMC ऍक्ट अन्वये तोडक कारवाई होणे आणि पाणी चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. आता बघायचं आहे की दक्षिण विभाग यावर ठोस पावले उचलतो की या बेकायदेशीर कृत्याला अभय देतो.